बाळासाहेब तावरे, माजी चेअरमन विद्यमान संचालक, विद्यमान चेअरमन केशवराव जगताप, व्हाईस चेअरमन राजेंद्र ढवाण, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक बोर्डातील उपस्थित असणारे सर्व सन्माननीय संचालक बंधू भगिनी, सोमेश्वरचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तमदादा जगताप, माजी चेअरमन राजवर्धन शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नाना देवकाते, मार्केटचे विश्वासराव आठवडे, खरेदी विक्री संघाचे रवींद्र माने, संभाजी होळकर, संजय कोकरे, शहाजीराव काकडे, रणजित तावरे, दत्तोबा येळे, तानाजीराव देवकाते, तानाजीराव कोकरे, सागर जाधव, बंसी आठवडे, संजय भोसले, मदनराव देवकाते, अनेक मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित आहेत। ते सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित मान्यवर नेते, मान्यवर कार्यकर्ते, सभासद बंधू भगिनी, एमडी, अधिकारी, पत्रकार मित्र, तसंच इथं उपस्थित असणारे सर्व माझे शेतकरी बांधव आणि माझ्या तरुण मित्रांनो, तर आज वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं चेअरमननी मला इथं बोलवलं। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की परवा दिवशीपर्यंत मी, तसंच देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे, आमचं महायुतीचं सरकार आणि महायुतीचे सर्व सन्माननीय आमदार, आम्ही जो अर्थसंकल्प मी सादर केला 7,20,00,000 कोटीचा, त्या सगळ्या अर्थसंकल्पाच्या गडबडीमध्ये होतो आणि मला यावेळेस अर्थसंकल्प तयार करत असताना राज्याला किंवा राज्याच्या एकंदरीत कारभाराला आर्थिक शिस्त लावायची होती। कारण आपलं राज्य हे शिवशाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे आणि या राज्याला पुढे देत असताना काही गोष्टी निवडणुकीच्या आधीच्या काळामध्ये विधानसभेच्या घडलेल्या होत्या। शेवटी आर्थिक शिस्त ही महत्त्वाची असते आणि त्याच्यामुळं काही बद्दलचे निर्णय मी बजेटच्या रूपाने राज्याला सांगितले। रिप्लायच्या निमित्ताने त्यामध्ये इतर काही मी माझी भूमिका मांडली आणि देवेंद्रजींनी पण, एकनाथरावांनी पण वेगवेगळ्या चर्चेच्या निमित्तानं राज्य सरकारची साधारण काय भूमिका आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला। आम्ही जास्त करून यावेळेचा अर्थसंकल्प मांडत असताना मी माझ्या डोळ्यासमोर शेतकरी, उद्योग, आरोग्य, उद्योगातनं रोजगार आणि तुमचा शिक्षण, ह्या सगळ्या बाबींना अधिकचं महत्त्व देण्याचा प्रयत्न केला। एक आहे, विरोधकांनी जी टीका करायची ती केली, त्यांचा अधिकार आहे, पण मी त्याला उत्तर देताना किंवा मी तिघांनी उत्तर देत असताना आम्ही अतिशय वास्तववादी भूमिका, व्यवहारी भूमिका आणि इतर राज्यांचं देशामध्ये जी परिस्थिती झालेली आहे तशा पद्धतीनं तुमच्या माझ्या राज्याची परिस्थिती न होऊन देता, विकास कामावर देखील कुठलाही परिणाम न होऊन देता आपण त्याबद्दलचे सगळे काही निर्णय घेतलेले, ही बाब मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो। त्याच्यामुळं माझी बारामतीमध्ये येण्याची जरा गॅप पडलेली होती आणि आज मी आपल्या परिसरामध्ये आलेलो आहे। खरं तर मला वाटतं 30 तारखेला पाडवा आहे, गुढीपाडवा, नवीन मराठी वर्ष सुरू होत आहे। आज तारीख 28 आहे, त्याच्यामुळे उद्याचा येणाऱ्या 30 तारखेच्या गुढीपाडव्याच्या मी आपल्याला सगळ्यांना हे नवीन वर्ष समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचा अशा प्रकारच्या मनापासून शुभेच्छा देतो। तसंच ईद मला वाटतं 31ला आहे, रमजान ईद, तोही आपल्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे। आपण सगळेजण सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदांनी राहण्याची परंपरा
ही महाराष्ट्राची आहे, ही रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना ती शिकवण तुम्हाला मला दिलेली आहे आणि त्याच शिकवणीतनं आम्ही सगळेजण पुढे जातोय। त्याच्यावर त्याही माझ्या बांधवांना मी ईद मुबारकच्या शुभेच्छा या निमित्तानं देतो। मित्रांनो, एकंदरीतच आज खरा कार्यक्रम होता तो आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा। ह्याला मी केशवरावांना विचारलं, साधारण 84 साली त्यावेळेसचे राष्ट्रपती ज्ञानी जयसिंगजी साहेब आलेले होते, स्वतः त्यावेळेसचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आलेले होते, आदरणीय पवार साहेब त्या कार्यक्रमाला होते, संपूर्ण संचालक बोर्ड त्यावेळेस मला वाटतं हिरेमठ साहेब त्यावेळेस चेअरमन होते का, हिरेमठ काका आणि वामनराव व्हाईस चेअरमन होते। त्याच्यातले कितीतरी मान्यवर आज आपल्यात नाहीये। जे आपल्यात नाही त्यांना सगळ्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या पुढं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढं नतमस्तक देखील होतो। आज हे सगळं मागायचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती असेल, मालवणला एक समुद्राच्या कडेला पंतप्रधानांच्या शुभ हस्ते शिवाजी महाराजांचा उभा पुतळा ह्याचं अनावरण झालं। त्या कार्यक्रमाला मी होतो, एकनाथराव शिंदे होते, देवेंद्रजी होते, त्यांच्या हस्ते होतं, त्याच्यावर साहजिकच ते होते, PWD मिनिस्टर त्यावेळेस रवींद्र चव्हाण होते ते होते आणि नंतर काही त्याच्यामध्ये गडबड झाली, काही चुका झाल्या आणि त्याच्यातनं वाऱ्याच्या वेगाने तिथं नको ती घटना घडली की ज्याचं शल्य सर्वांनाच आहे। त्याच्यात पुन्हा आम्ही सगळ्यांनी लक्ष घातलं आणि समुद्राच्या कडेला खाऱ्या हवेमुळं सगळं ते स्टील गंजून जातं। म्हणजे आता आम्ही मुंबईमध्ये राहतो तर जे समुद्राच्या कडेला राहतात त्यांचे फ्रीज वगैरे काही वर्षात बदलावे लागतात, सगळं सडून जातं। ते खारी हवा त्याला सगळ्या लोखंडाला बाद करून टाकते आणि त्याच्यामुळे तो फटका तिथं बसल्यानंतर आम्ही मात्र ते काम करत असताना आता ते काम त्यामध्ये साधारण स्टेनलेस स्टील हे मटेरियल तिथं वापरलेलं आहे का तर ते गंजूच नाही, स्टेनलेस स्टील गंजत नाही आणि तशा पद्धतीचं मटेरियल वापरलं। मला केशवराव मगाशी म्हणाले किंवा दादा इथं पण आपलं त्या पुतळ्याच्या मला वाटतं अश्वारूढ पुतळ्याच्या खालनं असं पाणी पडायचं आणि ती एक तिथं व्यवस्था केली होती, परंतु ते पाणी पडून पडून त्याच्यामध्ये तिथं असणारे स्टील हे गंजलेलं होतं आणि मला वाटतं तिथला ग्रॅनाइट हा देखील खराब झाला होता असं तुम्ही मला मगाशी सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, राजर्षी शाहू महाराज, मौलाना आझाद, हे सगळे महापुरुष हे आपली दैवत आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचं कुठं स्मारक असेल, त्यांचे कुठं पुतळे असतील तर त्याची देखभाल करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे आणि ते वेळीच ओळखून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक बोर्डाने त्याच्यामध्ये काही जे खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती खबरदारी घेतली आणि त्याचं 40-41 वर्षांनी पुन्हा आपल्याला अनावरण त्या ठिकाणी करावं लागलं किंवा ते सगळं व्यवस्थित केलेलं काम ह्याचं आपल्याला अनावरण आपण केलेलं आहे ते आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं हे देखील मी या निमित्तानं जाहीर करतो। मित्रांनो, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे तुम्ही जर पाहिलं तर मी अनेकदा इतिहासाची पुस्तकं वाचत असतो, माहिती घेत असतो, वेगवेगळ्या लोकांची चर्चा विनिमय करण्याची संधी बारामतीकरांच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गेल्या 35 वर्ष मिळालेली आहे आणि त्याच्यातून आम्ही ज्यावेळेस चर्चा करत असतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की दादा ह्यामध्ये
बाकीचे लोक तुम्ही पहा की आदिलशहाचं राज्य होतं, निजामशहांचं राज्य होतं. वेगवेगळ्या अनेकांची नावं घेऊन त्यांचं स्वतःचं राज्य होतं असं बोललं जातं. पेशव्यांचं राज्य होतं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला भोसल्यांचं राज्य कधी म्हटलं गेलं नाही. त्यांचं आडनाव भोसले होतं. भोसल्यांचं राज्य नाही, हे रयतेचं राज्य, हे रयतेचं राज्य. या पद्धतीनं महाराजांच्या राज्याची ओळख उभ्या जगाला आणि देशाला झालेली आहे. आणि त्यांनी जे काही आपल्या सगळ्यांच्या समोर आदर्श निर्माण केलेला आहे त्याच रस्त्याने आपण सगळ्यांनी पुढे वाटचाल केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपण पुढचं यश संपादन करू शकत नाही. आणि म्हणून आम्ही सातत्याने त्यांचं स्मरण करून त्यांचा जाज्वल्य अशा प्रकारचा इतिहास हा डोळ्यासमोर आणून निर्णय घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. ही पण बाब आपण या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावी. आणि एक अतिशय तिथं आपल्या ह्या सगळ्या माळेगाव संकुलाला, माळेगाव साखर कारखान्याला या महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळं आणि आपलं जिथं इथं कार्यक्रम चाललेला आहे त्या बाबतीमध्ये आपल्या शिवतीर्थ मंगल कार्यालय आणि हा सगळा परिसर ह्याच्यामुळं एक वेगळ्या प्रकारची आपली शोभा इथली वाढलेली आहे. आणि त्याचा रास्त अभिमान माझ्या तमाम शेतकरी बांधवांना आहे, माझ्या कामगारांना आहे, आमच्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आहे. ही पण गोष्ट तुम्ही त्या निमित्तानं लक्षामध्ये घेतली पाहिजे. आज माझ्याकडे मगाशी बरेच लोक काही ना काही चिठ्ठ्या देत होते, निवेदन देत होते, ते मी वाचत होतो. आणि त्यावेळेस केशवरावांचं भाषण चाललेलं होतं. थोडंसं मला म्हणावं तसं ऐकायला येत नव्हतं, परंतु ते माहिती देण्याचा प्रयत्न करत होते. 24-25चा गळीत हंगाम हा नुकताच आपला सगळ्यांचा त्या बाबतीमध्ये पूर्ण पार पडलेला आहे. 11,21,000 मेट्रिक टनाचं गाळप त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे. 1195 रिकव्हरी क्विंटल साखर. कारण आपण त्यावेळेस ज्यूस टू इथेनॉल केलं, आपण BHB टू इथेनॉल केलं. त्याच्यामुळं साहजिकच आपण त्याच्यातली काही साखर हे इथेनॉल आणि त्या निमित्तानं वापरलेली आहे. ही पण बाब आपण ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आज भाव देत असताना खूप काही चर्चा ही बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये होती. एक तर कारखाना सुरू झाले त्यावेळेस आम्ही चीफ अकाउंटला घेऊन बसलो सोमेश्वरन माळेगाव. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं, पुरुषोत्तम दादा तुम्ही आणि केशवराव तुम्ही पण साक्षीदार आहात कारण तुम्ही माझ्याबरोबर होता. त्यावेळेस आपल्याला असणाऱ्या पैसे जे उपलब्ध झालेले होते त्याच्यात 2800च्या पुढे आपण जाऊ शकत नव्हतो, पहिला ॲडव्हान्स. मित्रांनो, मी अर्थ खात्याचा मंत्री म्हणून 11 अर्थसंकल्प सादर केलेले. मला थोडीशी तरी अक्कल आहे. मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो. आणि ह्या निमित्तानं कुणी प्रमुख असलं किंवा मी सभासद असलो तर मला वाटतच असतं मला जास्तीत जास्त चेअरमनी दिलं पाहिजे, संचालक बोर्डाने जास्तीत जास्त दिलं पाहिजे. मी सभागृहात रिप्लाय देताना पण सांगितलं सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग नाही करता येत. इथं बसणाऱ्यांना किती लोकांना वाटत नाही की मला आत्ता आहे माझं जास्त असावं, पण का नाही तर आपली आर्थिक परिस्थिती नाही म्हणून. त्याच्यामुळं आहे त्याच्यात आपण आपला संसार जसा चालवता, आपला प्रपंच जसा चालवता, आपल्या मुलाबाळांना जसं दर्जेदार शिक्षण देता, त्यांची लग्न कार्य करता, ते साधारण आपला एकंदरीत असणाऱ्या उत्पन्नाचा विचार करून करता. तुम्ही जसं कुटुंबाचा विचार करता तसंही दोघं माळेगाव आणि सोमेश्वर साखर कारखान्याच्या परिसरातल्या सभासदांचा विचार करतात. आणि मी राज्यातल्या 13 कोटी जनतेचा विचार करतो. देवेंद्रजी राज्याच्या जनतेचा विचार करतात, एकनाथ राज्याच्या जनतेचा विचार करतात. मलाही वाटत नाही का आता अनेक जण
म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्या कर्जमाफी जाहीर केलेली आहे। आज तारीख आहे 28। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे। त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही। कारण 7,20,000 कोटीचा 20,000 नाही 7,20,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी 65,000 कोटी रुपये 3, 5, 7.5 वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे, पण तुमच्या आम्ही महावितरणला भरतोय। आम्ही म्हणजे कोण? सरकार। आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या 1,500 प्रमाणे त्यांना 45,000 कोटीची तरतूद करावी लागलेली आहे। ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे। आणि बाकीचे पण कामं 3.5 लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सगळ्या स्टाफचे आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याला लागतात 3.5 लाख कोटी आणि हे 65,000 म्हणजे 4.25 थोडे कमी 4.25 4,15,000 कोटी तर ह्याच्यातच गेले। मला शाळा त्याला पुस्तकं वह्या त्यांना युनिफॉर्म त्यांचे हॉस्टेल त्यांचा बाकीचा खर्च इतर अनेक प्रकारचे खर्च असतात। तुमचे रस्ते लाईट पाणी मूलभूत गरजा ह्या सगळ्या आपल्याला या निमित्तानं द्यावे लागतात। ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या। मला काल मी कोल्हापूरला होतो, तिथेही मला मुश्रीफ साहेबांनी सांगितलं लवकर सांगा, लोक पैसे भरनात वाट बघत बसले। आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी परिस्थिती नाही। त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा। मी मात्र एक केलं, जे पीक कर्जाच्या करता 0% व्याजा करता तुम्हाला जी मदत व्हायला पाहिजे आणि बँकेला त्यांचे जे काही टक्के भरावे लागतात ती सगळी रक्कम जवळपास 1,000 ते 1,200 कोटी रुपये आहे, ती मी बँकांना पास ऑन केलेली आहे। मी म्हणजे मी एकटा माझ्यावर नाही, मी देवेंद्रनाथरावांनी, नाहीतर तुम्हाला वाटायचं हे काय मी करत चाललेलं आहे। तिघांनी मिळून ते केलेलं आहे। आता हे सगळं करत असताना ज्यांचं पैसे परवा आम्ही क्लिअर केलेले आहेत दुधावाल्यांना, जो तुम्ही घातलेल्या दुधाबद्दल राज्य सरकार तुम्हाला जे अनुदान देतंय ते पण बहुतेकांच्याकडे जमा झालेलं असेल। जमा झालेलं नसेल, चेअरमन कुठे गेले? जमा झाले हा 40 दिवसाचं 7 रुपयांनी पैसे जमा केलेले आहे। अजून काही जाहीर केलेलं राहिलं असेल तर ते पण त्या ठिकाणी करून देईन। मी त्याचा हिशोब दुग्ध विकास खात्याला मागितलेला आहे आणि त्या पद्धतीनं तेही आम्ही करू। त्याच्याही बद्दल तिळमात्र शंका मनात माझ्या शेतकरी बांधवांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी माझ्या मायबाऊलींनी करू नये अशा प्रकारची विनंती मी या निमित्तानं त्यांना त्या ठिकाणी करू इच्छितो। मित्रांनो, एकंदरीतच आपण जे काही भाव दिला 23-24 मध्ये 3411 दिला, 24-25 मध्ये 3636 दिला। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटींना देखील आपण अनुदान दिलं। काल मी बऱ्याच दिवसांनी आंबोलीला गेलो होतो, मला माहित नाही पण टीव्हीला दाखवलं असं मला काही लोकांनी सांगितलं। मी का गेलो? आपल्याकडे पाडेगावला, आंबोलीला आणि कोइंबतूरला ऊसाच्या व्हरायटी ह्या तिथं नवीन बनवल्या जातात। मी काल बघितलं बारामतीकरांनो, तिथं जवळपास
काही शेकड्यामध्ये व्हरायटी होत्या आणि त्याच्यावर संशोधन रिसर्च केला जातो. सायंटिस्ट तिथं आहे, तिथलं कोइंबतूरच्या धर्तीवर आहे म्हणून तिथं आपण त्या आंबोलीच्या तिथं ती जागा घेतलेली आहे आपल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची. एका ठिकाणी 27 आहे, एका ठिकाणी 7.5 एकर आहे. तिथले काही प्रश्न होते, तिथं जे काही काम चाललेलं आहे त्यांना काही अडचणी आहेत का ह्या समजून घेणं माझं कर्तव्य होतं आणि हा मार्ग कसा पद्धतीनं काढून ज्याचा उल्लेख एआयचा मला वाटतं किशोरांनी आपल्या भाषणामध्ये. तुम्ही कृषी 2025 बघितलंय. यंदा कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी पुढाकार घेऊन मग त्याच्यामध्ये सन्माननीय प्रतापराव पवार असतील, नलवडेजी असतील, राजेंद्र पवारजी असतील, या सगळ्यांनी ती जी नवीन टेक्नॉलॉजी जगाने मान्य केलेली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, ही आता सगळ्या क्षेत्रामध्ये येणार आहे. त्याशिवाय जगाला पर्याय नाही. त्यांच्या पत्रकारितेमध्ये पण येणार आहे. असा कुठलाच घटक राहणार नाही की जिथं एआयचा वापर केला जात नाही, असं माझं मत आहे. मी अनेकांशी बोललेलो आहे. त्या गोष्टीचा विचारपूर्वक आम्ही बसून निर्णय घेतला आणि यंदा मी अर्थसंकल्पात एआय करता 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्यामध्ये कमी पडले तर 30 जूनला पुढचं पुरवणी मागणी आहे. 30 जून, त्याच्यानंतर डिसेंबर आणि त्याच्यानंतर शेवटचं पुन्हा असतं. त्यावेळेस मी निश्चितपणे तिथं मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढीन. आपले माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आहेत. मी परवाच माझ्या चेंबरला ह्या सगळ्या अधिकाऱ्यांची, मंत्र्यांची आणि त्या क्षेत्रातल्या मान्यवरांची बैठक घेतलेली होती. मी त्याच्यामध्ये लवकरच तुम्हाला आपल्या पुण्यामध्ये स्वतः आम्ही पुढाकार घेऊन कृषी क्षेत्रात राज्य सरकारनं ॲग्री हॅकॅथॉन हे नवं पाऊल उचललेलं आहे. ह्याचा शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिमता, ज्याला एआय शॉर्ट फॉर्म म्हणतात, सारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गरजेचा आहे. कृषी हॅकॅथॉनच्या माध्यमातून राज्यातलं युवा संशोधक, स्टार्टअप्स, कृषी तज्ञ, शेतकरी बांधव एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेती संबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न आपण खाजगी क्षेत्रातील तज्ञांच्या संस्थांच्या मदतीनं राज्य शासन स्तरावर करण्यात येणार आहे. आणि या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल, त्यांचा खतावरचा खर्च, पाण्यावरचा खर्च कसा कमी होईल, त्यासाठी कृषी हॅकॅथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळं नवकल्पक संशोधकांना संधी मिळणार आहे आणि सगळ्या गोष्टी उद्याच्या जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच संपवण्यात माझा आणि माझ्या सगळ्या अधिकारी आणि माझ्या टीमचा प्रयत्न आहे. मी 2 दिवसापूर्वीच विधिमंडळाच्या कार्यालयामध्ये या संदर्भामध्ये कृषी आयुक्त, कृषी सचिव, त्याच्या संदर्भामध्ये पोखराचे अधिकारी, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री, माजी कृषी सचिव डवलेंना पण बोललेलं होतं, विद्यापीठात बोललेले होते. या प्रकारे आपण काम करतोय. तुम्ही 5 वर्षाच्या करता आमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे. त्या जबाबदारीचं भान ठेवून आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय. वेळ पडली तर मी शिवराज सिंह चौहान केंद्रीय कृषी मंत्र्यांची पण आम्ही देवेंद्रजी एकनाथराव मदत घेऊ. तिथं अजून केंद्रात कुठल्या वरिष्ठांशी बोलायचं असेल तरी आम्ही बोलू, कारण केंद्राची पण तीच लाईन आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मार्फत स्मार्ट शेती, हवामान अंदाज, स्वयंचलित सिंचन तंत्रज्ञान यासारख्या नवनवीन तंत्रज्ञानाची उपयोग करून अधिक उत्पन्न मिळवता येणार आहे. ऊस लागवडीच्यासाठी पाण्याचं व्यवस्थापन, सेंद्रिय खताचा वापर, कीड नियंत्रणासाठी तंत्रज्ञानाचा वापर यावर संशोधन करून
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम बनवण्याचा आमचा मानस आहे। मी आपल्याला स्पष्ट सांगतो, या उपक्रमाचा फायदा माळेगावनी, सोमेश्वरनी, सगळ्या कारखान्यांनी घेतला पाहिजे। ह्यामध्ये फक्त ऊस नाही, हे आम्ही सोयाबीन करता, कापसा करता, केळी करता, फळबागांच्या करता जी काही आपण शेतकरी घेतो त्या अनेक पिकांचा हे तंत्रज्ञान आपण वापरलेला आहे। त्याच्यामुळं इथं मोठ्या प्रमाणावर माझा ऊस उत्पादक शेतकरी जमलेला आहे आणि त्याच्यावर त्यांचा प्रपंच आणि सगळे संसार अवलंबून असतात। म्हणून मी थोडंसं ऊसाच्या बद्दलचं ह्या गोष्टी मी सांगतोय। आम्ही एवढ्यावर थांबलो नाही। मोलॅसिस जीएसटी हा पण जीएसटी काउन्सिलचा एक मी मेंबर आहे। प्रत्येक राज्याचा अर्थमंत्री तो तिथला मेंबर असतो। देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्याच्या प्रमुख असतात आणि त्याच्यात मागं मोलॅसिसवर 28% जो कर होता तो आता 5% कमी करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने आम्ही सगळ्यांनी आग्रह केल्यामुळं त्यांनी तो मान्य केलेला आहे। या निर्णयाचा फायदा अप्रत्यक्षरित्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना साखर कारखान्याकडून वेगवेगळे त्यांचे जे पैसे असतात मिळतील। मित्रांनो, आता जे काही पैसे देत असताना काही जण म्हणाले अजित पवारांच्या ताब्यात दुसरेही कारखाने आहेत म्हणून अजित पवारांनी 2800 रुपयाचं पेमेंट करायला भाग पाडलं। यांना विचारा, मी ज्यावेळेस पुरुषोत्तम दादा येतात कारखाना डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतो। माळेगावचा काय निघाला, साखरवाडीचा काय निघाला आणि इतरांचा काय निघाला हे आम्ही अजिबात डोक्यात घेत नाही। आपला जास्तीत जास्त भाव हा आपल्यावर कर्जाचा बोजा न चढता कसा निघेल हा प्रयत्न आमचा असतो आणि प्रत्येक वेळेस वाढलेला। माझ्या तर कितीतरी आमच्या कारखाने कसे चालतात तुम्हाला माहिती आहे। आज छत्रपतीला माझा ऊस जातो तिथं भाव काय मिळतो तुम्ही बघा। वसंता बसलाय समोर, ही वस्तुस्थिती आहे। मला वाटत नाही का माझा तिथं 4000 टन ऊस जातो, मलाही तिथं भाव मिळावा। त्यांच्या अडचणी होत्या त्या वेगळ्या पद्धतीनं वन टाइम सेटलमेंट वगैरे करून मार्ग काढला। पण मित्रांनो, तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, संस्था कायम राहणार आहे आणि मी आपल्याला सांगतो जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत संस्थेला एवढा देखील चुकीचा धक्का मी लावू देणार नाही। हा माझा शब्द आहे। मला नाही जमेल त्यावेळेस सभा घेईल आणि सांगेल आता मला जमत नाही। आताही काही लोकांनी मला निवेदन दिलेली, दादा 5-5, 6-6 वेळा निवेदन देतोय, आम्हाला काम मिळत नाही। तमक्याला मिळतं, तमक्याला मिळतं, तमक्याला मिळतं। त्या मलिदा गँगनी तर मला नको केलंय आणि तरी अजून हाऊस आहेच। मी 100 वेळा सांगितलं, एक तर पुढारपण करा किंवा कॉन्ट्रॅक्टर बना। तुम्ही पुढारी बनणार, माझ्याकडनं कामं घेणार, कामाचा दर्जा नाही राहिला तर तिथं पुन्हा मी अडचणीत येणार। लोक म्हणणार अजितला दिसत नाही का? आदित्य तावरेबद्दल बोलतात, आदित्य तावरे काही पुढारी नाहीये, ती देशमुख ते काही पुढारी नाहीयेत, पुढारी आहे। आणि पुन्हा लोक दादाला दिसत नाही का? अरे काय दादाला पाठीमागे डोळे आहेत काय? माझी एवढी स्पष्ट मत आहे आणि त्याच्यामुळे मी इथं पुढे पण बसले तर तुम्ही पण आहेत। ज्याला त्या ठिकाणी आता मला वाटतं अनिलच्या मुलाचा सत्कार केला, तो इंजिनियर झालाय। अनिल क्रीडा खात्यामध्ये नोकरी करतोय आणि त्याचा मुलगा पुढारपण नाही करत।
या पद्धतीनं मी एकेकाला वाचूनच दाखवलं असतं की तुमची विकासाची कामं करण्याच्या करता निवडून गेलेलो आहे. तुमच्या विकासामध्ये मी कुठं कमी पडलो जा विचारा. 100 दिवस झालेत, राज्यात असा कुठला तालुका आहे 100 दिवसाच्या आत 1000 कोटी रुपये बारामती करता मंजूर केलेत. जनाई शिरसाईला बंद पाईपलाईन करता 450 कोटी रुपये, 460 कोटी रुपये. आणि तुमच्या असं पशुवैद्यकीय आपलं कॉलेज झाले की 1000 कोटी रुपये. कधी झालं होतं का याच्या आधी? आज ही सगळी परिस्थिती असताना आणि तुम्ही निर्णय घेतो ते काय मी सारखं कुठं गेलं भेटायला कुणाला नमस्कार फोटोला केला की तिथं फोटो काढायचा आणि ते सगळीकडे दाखवायचे. फोटो काढून प्रश्न सुटत नाही. तिथं बसून काम करावं लागतं, कष्ट करावे लागतात. प्रशासनावर दरारा असावा लागतो. आपण तो ज्ञान सांगणाऱ्याला असावं लागतं, तेव्हा काम होतं. तेव्हाच आम्हाला गुंडाळून ठेवतील. त्यामध्ये नेहमी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब सांगायचे, त्या एखादा कागद दिला तर त्या कागदातला माणूस बघायचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. आमचे अधिकारी तर नकारार्थीच घंटाला वाजवतात. ते त्यांचं काम आहे. आपल्याला ते काम कसं नियमात बसवायचं हे आपलं काम आहे आणि त्या पद्धतीनं आपण करतो. आता करानिरा आज माळेगावकरांनो महाराष्ट्रामध्ये एवढे सगळेजण कॅपॅसिटी होतात. काल मी कल्लाप्पा दादा आवड यांच्याकडे होतो. त्यांचं बक्षीस वितरणाला मी गेलो. तिथं प्रकाश आवडे आणि त्यांचा मुलगा राहुल आवाडे पण होता. तो आता आमदार झालाय. तिथं त्यांचा कारखाना महाराष्ट्रात सगळ्यात मोठा कारखाना आहे. 2 टँडम आहेत आणि सगळ्यांनी कारखान्याची कॅपॅसिटी वाढवली. मित्रांनो काल आणि आमचे बांधकाम मंत्री 11 साडे11ला एअरपोर्टला आलो कोल्हापूरहून. तिथं एअरपोर्टला थांबले होते. म्हणलं काय झालं राजे, का थांबलाय? म्हणले माझ्या कारखान्याची वाढ करायची आहे, माझे हेही काम आहेत आणि एनसीडीसी कडनं माझा प्रस्ताव 31 तारखेच्या आत गेला पाहिजे. म्हणजे हे सगळेजण आता कॅपॅसिटी वाढवतात. आपल्याला माळेगाव आणि सोमेश्वरच्या कार्यक्षेत्राला मर्यादा आहे. त्याच्याकरता आपल्याला जनाई शिरसाई बंद पाईपलाईन मधनं पाणी देण्याशिवाय आपल्याला करानिरा उपसा सिंचन योजनेचा मी मागं इलेक्शनच्या आधी सांगितलेलं होतं. त्याच्या संदर्भातला सर्वे आणि बाकीच्या गोष्टीला पैसे दिलेत. ते काम त्या ठिकाणी सुरू झालंय. माजी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. मी त्याचा पाठपुरावा करतोय. कुबलला ते सांगितलेलं आहे. मधला टापू हा आपण ओलिताखाली त्या ठिकाणी आणतोय, पाणी उपलब्ध करून देतोय. काही 1000 कोटी रुपयाचं ते काम आहे. काय 1000 कोटी रुपये? कुठला आमदार त्या ठिकाणी 1000 कोटीचं काम एका पद्धतीनं मंजूर करून देऊ शकतो? हे का करतोय? कारण उद्या सोमेश्वर आणि माळेगावला ऊस कमी पडणार आहे. यांनी यांचे घास वाढवलेले. उद्याच्याला त्याच्यामध्ये ऊसच घालावं लागेल, दुसरं घालून काही निघणार नाही. त्याच्याकरता आपल्याला आहे त्या पाण्याचा काटकसरीनं वापर करावा लागेल, बचत करावी लागेल. मी काही त्या ठिकाणी आणलं आंदोलन. आमच्या विहिरींचं काय, लाईनिंग केल्यावर आमचं काय, त्या खालच्यांचं वाटोळं झालं तरी चालेल, आमचं काय? याबद्दल राज्य सरकारने धोरण घेतलं. इथून पुढे धरणाची कामं सगळी कॅनॉल न पाईपलाईन मधनं द्यायचं, बंद पाईपलाईन मधनं.
आपलं जुने म्हणून ठीक आहे, परंतु एवढं पाण्याचं वेस्टेज होतं. मी काय क्लुप्त्या केल्यात ते मी सांगत नाही, कारण हे टीव्हीला लगेच दाखवतात. असं बोलला, मला त्याचा दुसरीकडे त्रास होतो. पण याही वर्षी तुमचा कॅनॉल जून पर्यंत बंद केला जाणार नाही. आता लगेच केशवराव, दादा कॅनॉल जून पर्यंत बंद होणार नाही, परंतु कॅनॉलच्या शेजारी मोटारीचं कनेक्शन बंद केलंय. आता ते कनेक्शन जर काही काळाकरता बंद नाही केलं तर त्या दत्तामामा भरणेंनी काय करावं? दोन्ही हाताला चोनाला ठोठो करावं का? तिथं काही माणसं आहे का नाही? त्यांचंही काही हक्काचं पाणी आहे का नाही? काही काळाकरता. आणि जे ब्लॉकची 40व्या दिवशी तेव्हा काही तर 50 आणि 60 म्हणायला लागले. म्हणजे ही परिस्थिती आहे. त्याकरता कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याशिवाय आपल्या भागातलं टनेज वाढणार नाही, पाण्याची बचत होणार नाही. त्याकरता नवीन टेक्नॉलॉजी ऑलरेडी आपल्याकडे आणलेली आहे, ती आपल्या परिसरामध्ये आहे. त्याचा फायदा आता उठवा. त्याकरता राज्य सरकारची जी काही मदत लागेल, कृषी विभागाची जी काही मदत लागेल, ती तुम्हाला करून देण्याची जबाबदारी आमची. त्याच्यात आम्ही कुठं तर सुभरपण कमी पडणार नाही. पण आपल्याला यंदाचा तर सीझन किती महिने चालला बघा, नाहीतर आपले सीझन एप्रिल एंड पर्यंत त्या ठिकाणी चालायचे. यंदा आता कुठं साखरेचे भाव 37-38 पर्यंत गेलेले आहेत. त्याचाही फायदा आपण त्या ठिकाणी करून घेतोय. आज आता त्यावेळेस आपल्याकडं जेवढे पैसे उपलब्ध होते म्हणून 2800 दिले. त्याच्यानंतर पैसे उपलब्ध झाल्यावर पुरुषोत्तम दादांनी 30 तारखेच्या आत 373 रुपये दिले, बरोबर आहे? असे 3173 दिले. मध्ये केशवरावांनी त्या बाबतीमध्ये आपल्याला 3411 रुपये दिले. 23-24ला 3411 होता, 25-26ला 3611 होता. चुकून मी ते वाचलं, गैरसमज करून घेऊ नका. आत्ता असताना तुम्हाला 3132 रुपये दिले. खोडकी जूनमध्ये खोडकी 200 रुपये मिळेल माळेगाव कारखान्याला. आणि नंतर दिवाळीचं सगळा हिशोब करून जे काही जास्तीत जास्त देता येईल ते त्या ठिकाणी दिवाळीत दिलं जाईल. अशा पद्धतीनं आपण जेवढं काही जास्तीत जास्त देता येईल ह्या पद्धतीचं आपलं नियोजन त्या बाबतीतलं आहे. ह्याची नोंद माळेगाव साखर कारखान्याच्या परिसरातल्या ऊस उत्पादक सभासदांनी घ्यावी. ह्याच्यामध्ये काही जण बसून काही आता कुणी पण हे असं चाललंय, काही येतात संचालक बोर्डाला भेटायला. आम्हाला भेटायचं कशाला भेटायचं? भाव जास्तीचा मिळाला पाहिजे. अरे भाव जास्तीचा मिळायला पैसे पाहिजेत ना, नुसतं भेटून होणार आहे का? काय नाही, वळत नाही. आपलं यायचं आणि दाखवायचं, बघा आम्ही जाऊन शेतकऱ्यांच्या करता काही करतोय. आम्ही ज्या हे राज्यातले लक्षामध्ये घेऊन मार्ग प्रयत्न करतोय. मी आता साखरवाडीच्या मालकाला फोन केलेला होता, तर लालासाहेब नलवडेच्या मुलाचा काहीतरी, मला वाटतं दापट्यांच्या घरनं केला होता. तर त्यांनी 3100 ते म्हणले दादा माझं फायनल, मी 3100 नाही, 3100च्या वर 1 रुपया देऊ शकत नाही. काल पण मी कापूर, त्याच्या आधी सातारा, वेगवेगळ्या भागामध्ये मी फिरत असतो. सगळ्यांची अवस्था तशी जिकिरीची आहे. काहींनी तर मला मुख्यमंत्र्यांना आणि एकनाथरावांना काय पत्र द्यावं, मी नावं घेत नाही त्यांची, आम्हाला सॉफ्ट लोन द्या. जसं मागं 2% राज्य सरकारनी, 2% केंद्र सरकारनी आणि 2% मला
वाटतं नाबार्डनी का तुम्ही लोकांनी सहन केले होते FRP देण्याकरता. तसे काही जण पैसे मागतात, त्यांना पैसे नाहीत FRP द्यायला, पैसेच नाही. बँका म्हणतात त्याच्या 85% रक्कम आम्ही देऊ, त्याच्यात त्यांचा भागत नाही वाढलेली. कामगारांचा त्या ठिकाणी दर 3 महिन्यांनी महागाई भत्ता आणि बाकीच्या गोष्टी वाढतात, त्या द्याव्याच लागतात, कारण कामगार पण आपला आहे. आत्ताही मी इथं आल्यानंतर कामगारांनी एक निवेदन त्या ठिकाणी दिलेलंच आहे की दादा आमच्याकडे पण लक्ष द्या. शेवटी आपल्याला सदांचा कामगारांचा सगळ्यांचाच विचार करून निर्णय घ्यावा लागतो. ही बाब तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे. हो का, इथंच आहे त्रिपक्षीय समितीवर साखर कामगारांना पगारवाढ मिळण्याबाबत. आता त्याच्यात मी प्रोसिडिंग बघितलं, त्यामध्ये 17 कारखान्यांनी त्याला प्रतिसादच दिला नाही साखर संघाचा. फक्त माळेगाव कारखान्यांनी सांगितलं तुम्ही जो निर्णय घ्याल पक्षीय कराराच्या बाबतीमध्ये कामगारांच्या वाढीचा, तो कागद कुठे, तो हिरवा मगाशी मी डार्करनी हे केलं होतं, तर त्याच्यामध्ये क्लिअर आणि खुशाल काही जण सांगतात माळेगाव कारखानेच त्रिपक्षीय कराराला विरोध केला. प्रोसिडिंग आहेत ना ते, केशवराव प्रोसिडिंग कुठे ते? अहो मगाशी मी गाडीत बघितलेलं प्रोसिडिंग द्या मला. हो का, हे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ ही विषय पत्रिका आणि टिप्पणी, आणि याच्यामध्ये हा विषय मागील 3 त्रिपक्षीय करारावर वेतनवाढ पुढील प्रमाणे 30 नोव्हेंबर 2011 18% वाढ, 4 जुलै 2016 15% वाढ, 12% वाढ, मागील 3 कराराची सरासरी वेतनवाढ 15%. यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यात कामगार संघटनांनी मागणी केलेली होती, ती मागणी इथं आहे. आणि या संदर्भात साखर कारखाना संघाने अमक्या फेब्रुवारी 17, मला वाटतं 19 फेब्रुवारीला महाराजांची जयंती, 17 रोजीच्या पत्राद्वारे राज्यातील गाळप घेतलेल्या कारखान्यांना किती टक्के वेतनवाढ देणे शक्य आहे या घेतलेल्या 107 सहकारी साखर कारखान्यांपैकी फक्त 19 कारखान्यांनी माहिती पाठवली. त्यामध्ये 17 कारखान्यांनी 19 पैकी किती टक्के वेतनवाढ द्यावी याबाबत अभिप्रायच दिलेला नाही. मात्र माळेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड पुणे कारखान्याने त्रिपक्षीय समिती असल्याचे कळवले व रेणा सहकारी साखर कारखाना दिलीपचा लातूरचा या कारखान्याने कारखान्यात येणाऱ्या अवर्षण परिस्थितीचा विचार करून वाढ करा. म्हणजे त्यांचं म्हणणं आमच्याकडे पाणी वगैरेचे दुर्भिक्ष आहे, त्या सगळ्याचा नैसर्गिक संकटाचा विचार करून आमच्या वाढीचा विचार करा हे कळवलेलं आहे. म्हणजे एकट्या माळेगावनी सांगितलेलं आहे की त्रिपक्षीय करार ज्या पद्धतीनं निर्णय म्हणजे घेतला जाईल तो द्यायला आम्ही तयार आहे. तरी माळेगावची बदनामी. काय होतं, मला पण अनेक सहकारी मित्र फोन करून सांगतात दादा अमक्याची सभा झाली ते असं बोलले, दादा तमक्याची सभा झाली असं बोलले, दादा काहींनी तिथं बाहेर आंदोलन केलं, त्यांनी अमकं केलं. ठीक आहे ना, प्रत्येकाचा काळ असतो. माळेगाव सहकारी साखर कारखाना सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली चालत होता. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, ती मी नाकारतच नाही. तेव्हा हिरेमठ काका असतील, चंद्रराव अण्णा असतील, त्याच्यामध्ये जाधवराव असतील, त्याच्यामध्ये अनेक दिग्गज मान्यवर माधवराव पाटील तावरे असतील, अशा अनेकांनी वेगवेगळ्या काळामध्ये, मला वाटतं मंगेशचे वडील पण 1 वर्ष का काहीतरी होते, सॉरी आजोबा चुकून मी
मंगेशचे वडील म्हणलं आजोबा. तर ह्या सगळे मान्यवर त्या ठिकाणी चेअरमन झाले आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत होते. मित्रांनो, प्रत्येकाचा काळ असतो. आज आता मी राज्यामध्ये काम करतो. पूर्वी साहेब आणि बाकीचे सगळे बघत होते, इतर मान्यवर. आता आम्ही एकनाथराव देवेंद्रजी आम्ही बघतोय. तसं कारखान्याच्याही संदर्भामध्ये आम्हाला गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे. आम्ही पण फार बारकाईनं विचार सगळ्या एकदा असाच सोमेश्वर कारखाना अडचणीत आला असताना आम्ही आमचं सर्वस्व तिथं पणाला लावलं आणि पूर्वघडी तिथं बसवली. तिथं कुठली अडचण ही येऊन दिलेली नाहीये. आज मी तुम्हाला यादी जर वाचली तर ते कारखाने आणि तिथले सभासदांना वाईट वाटेल. अहो, इतक्या कारखान्यांची यादी माझ्याकडे NCDC मधनं पैसे द्या. आमचे प्रस्ताव अमित शाह साहेबांच्याकडे पाठवा. त्याशिवाय आम्ही टिकाऊ धरू शकत नाही. आम्ही कारखाना चालू शकत नाही. ती गोष्ट आपल्या सोमेश्वर आणि माळेगावच्या बाबतीमध्ये नाही. हे आपले 2 साखर कारखाने बारामतीत आहेत. त्या संदर्भामध्ये काही संचालक बोर्डाला तुम्ही निवडून देत असताना काही संचालकांनी काही किरकोळमध्ये भरती किंवा आणखीन काही गोष्टी चुका केल्या असतील नसतील, मी त्याचं समर्थन करत नाही. ते मला मान्यही नाही. मी PDCC बँकेत पण अलीकडे राजीनामा दिला. वेळ देता येत नाही आणि त्याच्यामध्ये आता दत्तोबा, संभाजी आणि रणजित तिघजण तिथं प्रतिनिधित्व आपलं करतायत. पण मी देसाईला वरचेवर विचारत असतो, CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कसं चाललंय, बोर्ड नीट काम करतंय का, कोण खास बाब मागतंय का, बँकेत काही अडचण आहे का. कारण ती आपल्या 13 तालुक्या आणि दोन्ही शहराची वैभव आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्याला कुठेही धक्का लागता कामा नये. आणि हे असताना त्याच पद्धतीनं माळेगाव आणि सोमेश्वरचं आहे. आपल्या इथं आता वेगवेगळे कोजनच्या बद्दलच्या काही गोष्टी आहेत. आपल्या इथं एकंदरीत नदीच्या खराब पाण्याचा प्रश्न आहे. नदीच्या खराब पाण्याला काय मी एकटा जबाबदार आहे? मी इथलं नेतृत्व केलेलं आहे. त्यामध्ये मी तर सतत सांगतो, विचारा या दोघांना, 10-15 रुपये 20 रुपये भाव कमी दिला तरी चालेल, STP बसवा. सांगतोय की नाही? जेवढं तुमचं पाणी कारखान्यातनं निघतंय ते सिवरेज ट्रीटमेंट प्लांट बसून ते योग्यतेचं म्हणजे पिकाच्या योग्यतेचं करून सोडा. त्याच्या संदर्भामध्ये मागे मी सांगितलं, तुम्ही म्हणाल की तू सांगितलं होतं ना नीट करू. नीट करायला वेळ लागणार नाही, पण नीट केल्यानंतर एवढे कारखाने बंद पडतील, परत माझ्या नावाने ओरडायचं नाही. त्याला नीट करायला सांगितलं, कारखानाच बंद केला. कारण पोल्युशन बोर्ड सगळ्याला नोटिसा काढणार. कारण ते स्लॉटर हाऊस पण आहे, तिकडं काहीतरी 1-2 दुधाचे प्रकल्प पण आहेत. पण त्याच्यात माळेगाव कारखाना पण येणार आहे, सोमेश्वर कारखाना पण येणार आहे आणि सोमेश्वरच्या पलीकडे पॉलिकेम ते पण आहे. तेच स्लॉटर हाऊस म्हणजेच कत्तलखाना. तानाजीराव, कत्तलखाना त्याचं पण येणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यात एकदा टीम आली ना, टीमला काय मी आत्ता भाषण झालं की फोन करून टीम बोलवी. पण हे सगळं डिस्लरी पण बंद पडेल. 200 रुपये भाव कसा घेणार आहे खोडकीचा? आता कुठे MD काय सांगितलं तुम्ही की ज्या वेळेस डिस्लरीचे पैसे येतील इथेनॉलचे त्यावेळेस भाव मिळेल. बोलला ना आपला जूनचा. तुम्ही नीट लक्षात घ्या ना. दुरुस्त झालं पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही. आंदोलन करायला काय रे, कुठेही जाऊन आंदोलन करतात.
परंतु त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी या आंदोलनाच्या संदर्भामध्ये पण ती भूमिका घेतली तर कुठल्या कुठल्या गोष्टीवर परिणाम होणार आहे याचंही भान आपण ठेवलं पाहिजे. पुन्हा तुम्ही मलाच दोष द्याल, ह्याला अक्कल नव्हती का? आणि त्या बाबतीमध्ये मी पुन्हा मला वाटतं ढाकणे आहेत ना पोल्युशन बोर्डाला, ढाकणेच आहेत. ढाकणेचं नाव काय? अविनाश ढाकणे. अविनाश ढाकणेचे पूर्वी प्रवीण दराडे होते, ते आता सहकारला आलेले. दुसरी गोष्ट, माळेगावकरांनो, सहकार खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे. त्याच्यावर ज्या काही परवानग्या असतील, ज्या अडचणी असतील, त्या मी जेवढ्या झटपट सोडू शकतो तेवढं कुणी दुसरं सोडू शकत नाही. ही फॅक्ट आहे. एक्साईज माझ्याकडे आहे, डिस्लरी सगळ्या माझ्या अंडर येत आहेत. त्याच्यावर तिथल्या सगळ्या परवानग्या ह्या माझ्या हातामध्ये आहेत. हे आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी त्यांच्याकडे ऊर्जा खातं आहे, पण मी पण 10 वर्ष ऊर्जा खातं सांभाळलेलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावर ह्या कारखान्याशी संबंधित असणारी, आणि हे सरकार 5 वर्षे टिकणार आहे. आता फक्त 100 दिवस झाले. उद्या पीडीसीसी बँक असेल, राज्य सहकारी बँक असेल, ह्या सगळ्या सहकार्याच्या अंडर येतात. आज आम्ही काही काहींना मदत करतो. का मदत करतो? की त्याच्यातनं मार्ग काढता येतो. आणि त्यामुळं आता जरी कुणी काही त्यांच्या परीनं त्यांची भूमिका सांगण्याचा प्रयत्न करत असलं तरी देखील त्या संदर्भामध्ये तुम्ही शांत डोक्याने विचार करा. काही आमच्यातले संचालक वागतंय का नाही मला माहिती नाही, परंतु काही सभा सांगतात कार्यकर्ते, राऊत दादा ही नीट बोलतच नाही हो. काही डायरेक्टरांच्या बद्दल काय नीट बोलायला झालं? अरे मी माझा 90चा स्वभाव किती बदललाय. आता लोक सांगायला लागलीत आता नका बदलू, नाही तर अधिकारीच ऐकायचे नाही. आपल्याला संधी दिल्यानंतर तुम्ही केशवराव पुरुषोत्तम दादा तुम्ही मालक नाही, तुम्ही विश्वस्त. 5 वर्ष तुम्हाला विश्वस्त म्हणून जनतेने निवडून दिलेलं आहे. मालक ही लोक आहेत किंवा बाहेर तुमचे घरातले परिवारातले जे इथे येऊ शकले नाही ते लोक मालक आहेत. त्याच्यावर हे आपलं वैभव आहे. हे आपल्या प्रपंचाला आर्थिक मदत करणारी संस्था आहे. मी नेहमी सांगतो, खासदार चुकीचा निवडून गेला तर विकास कामावर थोडा बहुत परिणाम होईल, 4 कामं कमी येतील. आमदार निवडून गेला तर डायरेक्ट तुमच्या प्रपंचाशी संबंध येत नाही, त्याच्यात सर्वांगीण विकासाला खीळ बसेल. तीच गोष्ट जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, सरपंच. मात्र साखर कारखाना हा तुमच्या प्रपंचाशी जोडलेला आहे, तुमच्या आर्थिक नाडीशी जोडलेला. त्याकरता तिथं शेवटी नेतृत्व कुणाचं आहे ह्याही गोष्टीला महत्व आहे. आज तुमच्या सगळ्यांच्यामुळं माळेगावचं नेतृत्व मी करतोय, नेतृत्व त्या ठिकाणी मी करतोय. आणि त्याच्यामुळं आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं जे काही आपण नूतनीकरण करा म्हणा किंवा काही तिथलं काम केलंय, त्यांच्या साक्षीनं सांगतो की मी कुठेही माळेगावच्या सभासदांना मध्ये अंतर पडू देणार नाही. कुठेही केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना याचा पुरेपूर हा माझ्या सोमेश्वर माळेगावला कसा मिळेल याकरता मी माझं सर्वस्व पणाला लावीन. माझी मोदी साहेबांशी पण ओळख आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. शहांची पण ओळख आहे. ते आज प्रमुख
देशातले नेते आहेत हे तरी मान्य आहे ना. आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी, एकनाथराव आम्ही आहोत. ह्या सगळ्याचा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी विचार करा. आणि आपल्या इथं चाललेली विकासाची कामं असतील, आपल्याकडे पुढं मंजूर करायची विकासाची कामं असतील, आपल्यामध्ये आणखीन काही महत्त्वाच्या बाबी आपल्याला करायच्या. आज माळेगाव जसं कात टाकतंय तसं आता माळेगाव बारामती, तसं माळेगाव पंचायत नगरपंचायत तिथेही आपल्याला सुधारणा करायच्या. तिथेही काही करोडो रुपये दिलेले आहेत. बाकीच्याही गावांना पैसे दिलेले आहेत. पुढेही आपल्याला द्यायचे आहेत. आणि माझं जे स्वप्न आहे, माझा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे, करा नीरा उपसा सिंचन योजना, ते झाल्यानंतर तर एवढा काही बदल तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. त्यावेळेस असणारे चेअरमन, सोमेश्वरचे चेअरमन यांना कुणालाही दुसरीकडे ऊस मागायला जावं लागणार. बरोबर. संपूर्ण ऊस आपल्या क्षेत्रामध्ये मुबलक आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा त्या बाबतीमध्ये उपलब्ध होईल. पण त्याकरता याचा वापर जेपी केला पाहिजे. चंद्रराव, देवखाते, बाबूराव, ह्याशिवाय ते त्याशिवाय अत्यंतर नाही. त्याच्यामध्ये नवीन नाही, ते झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे आणि त्याचे रिझल्ट मिळालेले आहेत. आणि त्याच्यामुळं तुम्ही अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही. त्याच्याकरता अजून काही माझा प्रयत्न चाललेला आहे. त्याला काही पैसे लागतील. माळेगाव सोमेश्वरच्या परिसरामध्ये इथला सभासद दुसऱ्या कारखान्याला ऊस घालत नाही. माळेगाव सोमेश्वर त्याच्यावर ट्राय पार्टी ॲग्रीमेंट एआयचा वापर. आता 5-7 काय हजार भांडवल लागत असेल तर सूर्यकांतराव ते नसेल तर मी मध्यवर्ती सहकारी बँकेला ते पैसे उपलब्ध करून द्यायला लावीन. त्याला रिजनेबल व्याज लावायला लावीन. आणि आपलं टनेज वाढलं, आपली काय बचत झाली खताची आणि पाण्याची, तर आपल्याला पैसे जास्त मिळणारच आहे. त्याच्यावर तिथंही काही अडचण नाही. मी परवाच त्या गोष्टीचा विचार विद्याधर अनासकर आम्ही बसलो असताना त्या ठिकाणी करत होतो. हे म्हणजे जिथं जिथं जे जे काही या सगळ्या गोष्टी राबवत असताना करता येईल ते करीन. त्याकरता कधी माळेगावचं इलेक्शन लागेल. आता काही म्हणतात कोण सुप्रीम कोर्टात गेले, कोण काय म्हणतंय, पण लागेल केव्हाही तरी. आता नजीकच लागेल. त्यावेळेस मी पण तुमच्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. माझा तुम्हाला उपयोग असा होईल, मी कारखानाही तुमचा चांगला चालून दाखवेल, भावही चांगला त्या ठिकाणी देईल. कुठं संचालक बोर्डातली लोक गडबड करत असतील, जसं परवा ते काहीतरी कुणाला ठराविक लोकांनाच वाढ दिली, ठराविक लोकांचेच पगारवाढ झाले, लगेच आमचे कामगार तिथे गेले, आता आम्ही उपोषण करणार, तो त्यांचा अधिकार आहे. मला ते कळल्यावर म्हणलं काही करू नका, सगळं थांबवतो. अजिबात कुठलं काही होऊन देत नाही. त्याच्यामध्ये तुमच्याशी चर्चा करतो, मॅनेजमेंटशी चर्चा करतो आणि व्यवहारात जे असेल ते करू. आपण काय बाहेरचे आहे का? का घाबरताय तुम्ही? मी आहे ना. करू नका. त्यामध्ये इतर तुमचं केंद्रातलं काम असेल तरी आपल्याकडून काय होणार. तुमचं राज्य सरकारचं काम असेल आपल्याकडनं होणार. सहकार खात्याचं काम आहे आपल्याकडनं होणार. तसं इतरांचं. या गोष्टीचा विचार करा. काही जण वेगवेगळ्या पुरंदर उपसा जनाई शिरसाला निधी दिला. हा काही मुद्दे पुरंदर उपसाला आपण आधी निधी दिला, त्याचं काम चाललंय. जनाई शिरसाई दिलेला आहे. निराकरा प्रस्तावित त्याला आपण निधी म्हणजे पुढच्या कामाला दिलेला आहे. साखर कारखान्यांचा इन्कम टॅक्स हा फक्त आणि फक्त अमित शहांच्यामुळे माफ झाला, नाहीतर तुमचं काही खरं नव्हतं. खरं आहे की नाही? किती वर्ष चाललं होतं?
नाही नाही, किती वर्ष? 20 वर्ष चाललं होतं. 20 वर्ष अनेक राज्यकर्त्यांनी काम केलं, नाही कुणाला करता आलं. केसेस चालल्या होत्या, पण अमित भाईंनी ते समजून घेतलं आणि म्हणले असा मार्ग काढतो, सगळं माफ करतो, पुढं FRP पेक्षा जास्त भाव दिला तरी कर्ज न काढता दिला तर त्यालाही इन्कम टॅक्स लावत नाही. आणि त्यामुळं आज सोमेश्वर माळेगाव जास्त भाव देतात. तर गेल्या वर्षी 150 पावणे 200 रुपये टनाला इन्कम टॅक्स गेला असता की नाही? हे तुम्हाला लक्षात कसं येत नाही? भावनिक होऊ नका, हा भावनिकचा प्रश्न नाहीये, मी कोणावर टीका करत नाहीये, पण काहींच्या काळात नाहीच झाले. काळात झालं ते सगळं पूर्णपणे क्लिअर करून टाकलं, पुढची पण अडचण सोडून दिली. शेतकऱ्यांचे AI करता तरतूद केलेली आहे. साखर निर्यातीचा मोठा निर्णय झाला. तुम्ही दोघांनी साखर निर्यात केली ना? केली का नाही? ते करा, नाहीतर लवकरच साखरेचे भाव जास्त तर कदाचित पुढचं कॅन्सल करतील, पुन्हा अडचणीत याल. हा बरोबर आहे, तेवढी साखर गेल्यामुळं त्याला मदत झाली. त्यामुळं जो साखरेचा भाव 3300 होता तो एकदम 3800ला पोहोचला. 500 रुपये पोत्याला वाढले. त्याचा परिणाम आपल्याला दिवाळीला दाखवायचा आहे. म्हणजे आता तर जेवढं शक्य होतं तेवढं दाखवलेलंच आहे, पण बापूराव दिवाळीला पण झाली पाहिजे. आणि 200 रुपये त्यावेळी मशागती ते व्यवस्थितपणे झालं पाहिजे. या पद्धतीचं दत्तोबा नियोजन केलंय. ही गोष्ट तुम्ही सगळ्या सहकारी मित्रांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आणि माझ्या साखर कामगार संघटनेला की त्या त्रिपक्षीय समितीच्या बाबतला आम्ही लवकरच, बाकीचे जरा चालढकल करतायत, परंतु पुन्हा मी त्यांना लवकर कसं होईल याचा प्रयत्न हा निश्चितपणे करण्याचं काम हे आपल्याकडनं होईल, याही बद्दलची ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो. या 5 वर्षाच्या काळामध्ये आपण सुरुवातीला बाळासाहेब भाऊंना संधी दिली. त्याच्यानंतर बाळासाहेब भाऊ म्हणले आता मला थोडंसं मोकळं करा. नंतर आपण केशवरावांना संधी दिली, अनेक आपण संधी दिली. त्यांनी आपापल्या परीनं आपल्या साखर कारखान्याचा भाव चांगला देण्याचा प्रयत्न केला. आज आपल्यापेक्षा माझ्या माहितीप्रमाणे कोल्हापूरचे 1 ते 1.5% जास्त रिकव्हरी आहे. 1 ते 1.5%. त्यांचे भाव 1.5% 450 जास्त पाहिजेत आणि 1% 350 रुपये जास्त पाहिजेत. तेवढी रिकव्हरी तर आपला भाव 4000 गेला असता. 4000, खोटं नाही सांगा. ते मला काल पण म्हणत होते, राव कसा भाव देता, काय करता? म्हणले येऊन तपासा, काही चुकीचं करत असेल तर दाखवा. जे नियमाने असेल तेच होणार ना. कर्ज काढून भाव यांना देताच येणार नाही, कारण साखर आयुक्त यांचा चेक करतात. FRP पेक्षा जास्त भाव किंवा सोमेश्वरच्या संचालक बोर्ड तर ची मदत घेता, साखर आयुक्त त्यांची टीम लावतात, ते सगळे जमा पाहतात, साखरेचा स्टॉक किती आहे ते बघतात, इथेनॉलचा स्टॉक किती आहे ते बघतात, RSचा स्टॉक किती आहे ते बघतात. आणि ते सगळं बघून तुमचा मोलॅसेसचा C हेवी किंवा B हेवी त्याचा स्टॉक किती आहे, ह्या सगळ्याचं गणित लावून नंतर ते तिथं सही करतात. त्याच्यावर हे काही असं तसं म्हणून भाव काढला असं नाही. ही गोष्ट माझ्या सहकारी साखर कारखान्याच्या सुज्ञ सभासदांनी ह्या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. अशा प्रकारची माझी तुम्हाला आग्रहाची नम्रतेची विनंती ह्या निमित्तानं राहणार आहे. इतर बऱ्याच बाबी बोलण्यासारख्या
मलाही पुढं बरीच कामं आहेत, काहींनी निवेदन दिले. खूप जणांना वाटतं की अजित पवार आता 6व्यांदा उपमुख्यमंत्री झालाय, पोलीस खात्याची बदली झाली पाहिजे, अमक्याची पाहिजे. पण बदल्याला मर्यादा आहे. सगळ्यात नाही, कुणावर अन्याय झालेला असेल तो दूर करण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावीन. शक्य असेल तेवढं. मी आत्ताच तुम्हाला सांगतो, जीएसटीची बदली मी कुणाची करणार नाही. जीएसटी हे मला काही लाख कोटी रुपये टॅक्स देतं. आता काहींनी तर आखरीतच केलंय, खुशाल मला पत्र दिलंय, मी सांगितलेली जीएसटीची बदली केली नाही परंतु दुसऱ्याची केली. मी एकनाथराव मुख्यमंत्री असताना, पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही जीएसटी कमिशनरला सांगतो, मी आता एक्साइज पण सांगितलेलं आहे, मी तुमच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप करणार नाही. तुम्ही मेरिटची माणसं मात्र राज्य सरकारचं एक्साइजचं उत्पन्न आणि जीएसटीचं उत्पन्न वाढून द्या. आज देशात सगळ्यात जास्त उत्पन्न जीएसटीचं आपल्या राज्याचं आहे. का तर मी सांगण्यावरून वशिलाने माणूस तिथं बसवला, कमी झालं आणि उत्पन्न कमी पडलं, त्याला जबाबदार कोण? माझ्यावरच येईल ना. त्याकरता सांगतो, जीएसटीचे काम असतील, नावात बदल असेल किंवा आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला गोष्टी असतात ते असेल, तक्रारी असतील, इव्हन अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण पण माझ्याकडे आहे. स्वस्त धान्याच्या बद्दल कोण काही गडबड धान्य वेळेवर देत नसेल तर त्याही गोष्टी मला सांगा. जे माझ्याकडे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये योग्य निर्णय घ्यायला मी तसं लावणार नाही. पण म्हणून आम्ही गेले काम केलं, मी तुमचं काम करतोय 2-2, 3-3 पिढ्या. अरे तुम्ही 2-2, 3-3 पिढ्या माझं काम केलं, पण मी पण बारामतीला भरभर. कुठलाही बाहेरचा माणूस आणा आणि तालुक्यात फिरवा. कुठल्याही तालुक्यात लोक आली की म्हणतात काय राव इथं बदल झाला. काही थांबलेलो नाहीये. आता जसं 1000 कोटी रुपये दिले 5 वर्षात, 5000 कोटी नाही तुमच्याकरता मंजूर करून आणले तर नावाचा अजित पवार सांगणार नाही. ते मी माझ्या तालुक्याकरता आणतोय, माझ्या जनतेच्या करता आणतोय, माझ्या इथल्या सर्वसामान्य माणसाकरता आणतोय. डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा बारामतीकरांना होतो. प्रत्येक फायदा तुम्ही कॅनॉल आपल्या ह्याच्या पाणी वापर ह्याची मिती सल्लागार समिती, काल्लावार सल्लागार समितीमध्ये विचारायचा ना, कुठेही अडचण येऊन दिली नाही. जे माझ्या हातात आहे ते तुम्ही आता पण मला सांगितलंय, जाणायचं, शिरसायचं, पाणी सोडा, हे करा, त्या गोष्टी मी करणारच आहे. पण तुम्ही पण समजून घ्या ना. तिथं आता पण काहीतरी मी पेपरला वाचलं, सुप्यानी डीपीला बंद केला. अरे डीपी करायचं म्हणजे तिथं डेव्हलपमेंट डीपी आपण मंजूर हे प्रस्तावित केलाय, त्याच्याबद्दल आंदोलन. काय चुकलंय ते मला दाखवा ना. चुकीचं असेल दुरुस्त करू. जर 4 पुढाऱ्यांच्याकडे जमिनी जास्त आहेत आणि त्यांच्या जमिनीवर आरक्षण पडलं तर बाकीच्यांना वाईट वाटायचं काय कारण? ते करणार नाही. हवेत तिथं मार्केट कमिटी करणार नाही. अरे बारामतीकरांनो, तुम्हाला मी अधिकारवाणीने सांगेन, कधी असे पैसे मिळत. बारामती दूध संघाला आता 15 कोटी 31 मार्चच्या आत दिलेत आणि 25 कोटी देणार आहे. 40 कोटीचा पशु कारखाना आपण उभा करून देतोय.
एक पैसा देखील दूध संघाचा नाही. आहे पैसा? कधी याच्या आधी झालं? 78 पासून दूध संघ आहे, कधी झालं? विश्वास मार्केट कमिटीला किती पैसे आले? 60 कोटी. कशाला म्हणतात 60 कोटी? कुठल्या मार्केट कमिटीला आलेत? अरे तुम्हाला परत माझ्यासारखा आमदार मिळूच शकत नाही. माझं काम बोलतं काम. 60 कोटीची आता तिथं मी इमारत करतोय. आमचं झारगडवाडीला बाजार ते आपण तिथं जरी मी तरी यांना फोन असतात. मध्ये जरा चूक झाली, ऑफिस राजेश देशमुखांना माझा सेक्रेटरी केला. जे विभागीय आयुक्त होते कोकणचे ते पाठपुरावा करतात, विचारांना सगळ्यांना. आणि चुकून पशुखाद्य कारखान्याचे पैसे विश्वासकडे गेले, बरोबर ना? मी ताबडतोब थांबवले. माझ्या लक्षात आल्यावर मी तिकडे ट्रान्सफर केले. अरे ही येड्या गाबाळ्याचं काम. हे बाकीचे जे काही कोण कोण मिळवला त्यांचा घास नाही घास. पण हे का मी करू शकलो? तुम्ही माझ्या मागं लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्याने उभे राहिला. माझं मनच मला सांगतं, अरे त्यांनी लाखापेक्षा जास्त पुन्हा मतं दिलीत, त्यांचं तुला उतराई व्हावं लागेल. आणि म्हणून हे काम मी करतोय. ही जबाबदारी मी पार पाडतोय. मी अजून इतरांच्या पण काही गोष्टी चोपण जमिनीच्या संदर्भामध्ये देखील आम्ही नवीन स्कीम त्या ठिकाणी आणलेली आहे. त्याच्याबद्दल विक्रमरावचं आत्ता मला वाटतं राजेंद्र यड्रावकरचा शिरोळ मतदारसंघात मागच्या वर्षीचे पैसे आम्ही दिलेत. काल मला सांगलीची पण लोक भेटली. काही त्या भागात पण जमिनी खूप खराब झालेल्या आहेत. त्याला वेगळ्या पद्धतीचे एक तंत्रज्ञान वापरून आपल्याला ते दुरुस्त करता येतं. परंतु मी सर्व बांधव आपण एआयचा वापर केला, एआयचा, तर तुमच्या जमिनी चोपण होणार. मशीन तुम्हाला सांगणार आहे की त्याला पाणी किती पाहिजे. आता तुम्ही पाहिजे तेवढं पाणी पार मीठ फुटेपर्यंत पाणी, किंवा पुढची पाळी आता 50 दिवसांनी भरकट भरकट ती कट भरत वाटच लागते. त्या एआय ते मशीन सांगतं आता उष्णता वाढली, उद्याच्याला एवढं पाणी सोडलं पाहिजे, आता एवढं NPK मिळालं, आता त्याच्यातलं कमी पडलं हे दिलं पाहिजे. एवढं ते तंत्रज्ञान विकसित आहे. नीरा नदीवर कोल्हापूर ची विशेष दुरुस्तीसाठी देखील 25 कोटी रुपये आपण मंजूर केलेले. सोनगाव, निरावागस, शिरोली, कांबळेश्वर, लाटे, कोराळे, मुरुम या सगळ्याला कोटी रुपये दिलेले. फक्त माझी हात जोडून विनंती आहे, कामं होत असताना ती कामं दर्जेदार होतात की. आणि मी आता सचिन तुम्ही आणि दुसरा कुठे, ही दोघं जण तिला नेमलेली आहेत काम करण्याच्या. आणि मधून आणून कुठे गेले हे त्याच्या संदर्भात जे दवाखान्याचा औषधाचा असेल ते मुसळे आम्ही घेतलाय. आपण राज्य सरकारच्या सवलती देऊन FSI वाढवतो, त्यांच्या इमारतीला अधिकचा FSI देतो. ते बिल परवा पास झालेलं आहे. त्याच्यामुळं महत्त्वाच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये काही टक्के जागा ह्या राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये आलेल्या. फक्त ते गरिबाच्या करताय. ज्याचा 1000 टन ऊस जातो, दादा करा ना आमचं फुकट, तसं नाही. गरिबाकरता ज्याची परिस्थिती बिकट आहे त्यांच्याकरता या योजना आहेत.
काय होतं, जरी चांगली परिस्थिती असणाऱ्यांनी त्या योजनेचा फायदा घेतला की लोक लगेच म्हणतात, अरे बापरे, ह्यांनाच काय. आता आपण ठिकाणी गेलो होतो, आनंदराव गोपड्यांचं दुःखद निधन झालं. घरातील मुलं BSc ॲग्री झालेत, आज कामाला लागलेली आहेत. एक सून, ती देखील ग्रामसेवक आहे. त्यांची मुलगी, ती देखील एक जबाबदार तिथं कामाला लागलेली. मेरिटला महत्व आहे, ते सगळे मेरिटवर लागलेले. मुलगी MSc ॲग्री होती, दोन्ही मुलं BSc ॲग्री आहेत, आणि हिनं पण, सुनेनी पण काहीतरी कोर्स केला. आता जे काही आपण बारामतीमध्ये शिक्षणाचं, विद्येचं माहेरघर पुणे आहे, तसं तालुक्याचं विद्येचं माहेरघर, तालुक्याचं ठिकाण बारामती आहे. त्याच्या संदर्भामध्ये आता इथं पोपटराव ढवाण पाटील बसलेत. ढवाण पाटलांच्या घरातली एक उदाहरण म्हणून सर्वसामान्य घरातली मुलं आज त्यांची डॉक्टर आर्या अशोक ढवाण पाटील ही प्रवासाला MBBS होऊन पुढचं त्या ठिकाणी घेती, MS MDचं. त्याच्यामध्ये प्रशांती शहाजी ढवाण पाटील ही USA ला गेलेली आहे. आज USA मध्ये ही मुलगी, आपल्या बारामतीची ढवाण पाटलाची कन्या, तिथं काम करते. हा ओंकार रणजित ढवाण पाटील हा लंडन, UK ला, युनायटेड किंगडमला, तिथं त्या ठिकाणी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून तिथं काम करतोय. इथं अनुज रणजित ढवाण पाटील हा युनायटेड स्टेट्स, टेक्सास, तिथं तो त्या ठिकाणी काम करतोय. सगळी शेतकऱ्याच्या कुटुंबातली मुलं आणि मुली आज कुठं कुठं गेली ते बघा. हे उदाहरण आहे. अशी अनेकांची मुलं मुली गेली. हे कशामुळे घडलं? हे शिक्षणामुळे घडलं. हे कशामुळे घडलं? तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या म्हणून घडलं. एवढ्यावरच नाही, ह्याच्यामध्ये अस्मिता अनिल गणपतराव ढवाण पाटील ही वेस्ट जर्मनीला गेली आहे. सुशांत अनिल गणपतराव ढवाण पाटील हा स्वित्झर्लंडला गेला आहे. नितीन हौसेराव चिपळकर पाटील हा ऑस्ट्रेलियाला गेलेला आहे. ही सगळी फोटो आहेत. हे शेतीवाडी करत मुलं मुली आज इथपर्यंत गेलेली आहेत. उद्याच्याला तुमची पण सगळ्यांची तशा पद्धतीने गेली पाहिजे, अशा पद्धतीचा प्रयत्न करा. करण्याचं काम माझं. मला सांगा दादा, इथं ह्या असुविधा आहेत, मी ती सुविधा देण्याचं काम करेन. दादा तुम्ही हे दिलंय, पण त्याचा नीट वापर केला जात नाही. तुम्ही माझे हे ऑफिसला लोक बसतात, त्यांचं त्या ठिकाणी त्यांना सांगण्याचं काम करा. मी काही लोक काही पुण्यामध्ये ठेवलेत, काही नागपूरला ठेवलेत, आणि काही मुंबईला ठेवले. मी यावेळेस माझा उपमुख्यमंत्री पदाचा आणि पाठपुरावा करायला हे देशमुख आहेत, आणि त्यांनी कलेक्टर म्हणून काम केलेलं असल्यामुळं त्यांना बऱ्याच गोष्टी बारकाईने माहिती आहेत. ते मला म्हणाले, दादा महिना दीड महिन्यांनी माझी पण चक्कर बारामतीत होईल. आज सांगितलं काही केलं नाही तर ते मला सांगणार की मी बघेन. ती काळजी तुम्ही करू नका. कारण हे सगळीकडे जिल्ह्याचं, पुणे शहराचं पण, पिंपरी चिंचवडचं पण, माझ्यावर आता बीडची जबाबदारी आहे. बीडला विमानतळ त्या ठिकाणी करतोय. बीडला अनेक गोष्टी बाबतीमध्ये करतोय. जी जबाबदारी आपल्यावर टाकलेली असेल तिथं लोकांनी पुढं नावच घेतलं पाहिजे की त्यांच्या काळामध्ये काम झालं. अशा पद्धतीनं आपण कामकाजाची रूपरेषा ठरवून पुढं जायचं ठरवलेलं आहे. पुढं आपण जातोय. माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की या सगळ्याच्या संदर्भात आज जी काही निवेदन दिलेली आहेत त्याही बाबतीमध्ये मी लक्ष त्या ठिकाणी घालीन. आज आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याला पण VSIचा पुरस्कार मिळाला.
बरोबर आहे. नंतर आत्ता परवा तुम्ही वाचला असेल, राष्ट्रीय कार्यक्षमता सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला राज्याचा मिळाला उत्कृष्ट कोजन म्हणून आणि देशाचा मिळाला कार्यक्षमता. राष्ट्रीय नाही, हे कामातनं दिले गेलेले. हे सोमेश्वर माळेगावचं काम आहे, त्याच्याकरता मिळे पुरस्कार आहे. नाहीतर म्हणाल दादा उपमुख्यमंत्री म्हणून दादानेच दिले असतील, मी दिलेले नाही. हे राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार हा भारत म्हणजे भारताच्या लेवलला दिला जातो. आणि त्याचे पुरस्कार तर तुम्हाला माहितीच आहे, ते VSI त्याला हे लावतं, मार्क्स देतं की ह्याला किती मार्क्स त्याला किती मार्क्स, आणि त्याच्यामध्ये ते त्या ठिकाणी देत असतं. ह्या गोष्टीची पण नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी ह्या निमित्तानं घ्यावी. पुढं आता कसं जायचं काय जायचं त्याच्या संदर्भामध्ये मी तुमच्या काही सूचना असल्या तर बाळासाहेब तुम्ही इथं आहात, केशवराव तुम्ही इथं आहात, माळेगावचे संबंधित मदनराव तुम्ही इथं आहात, सगळ्यांनी काही उपयुक्त सूचना करा. त्याच्यातनं कुणाला रिपीट करायचं, कुणाला नवीनला संधी द्यायची, पण अतिशय जो आपली परंपरा भावाच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये पहिल्या क्रमांक देण्याची जी आपल्या दोन्ही कारखान्यांनी जोपासलेली आहे ती पुढं पण 5 वर्ष आपल्याला जोपासायची. त्याकरता तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याची गरज, सगळ्यांच्या पवित्र मताची गरज, तुमच्या सहकार्याची गरज. कारण मी किती चांगलं काम करायचं ठरवलं तर तुम्ही जोपर्यंत माझ्या पाठीशी उभं राहणार नाही, तुम्ही जोपर्यंत सहकार्य करणार नाही, पुढं किती पॅनल होतील काही माहिती नाही. वेगवेगळे जरा वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करतात, परंतु तुम्हाला प्रपंचाचा विचार करायचा आहे. ही गोष्ट मात्र माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या माझ्या सभासदांनी, इव्हन माझे कामगार पण बरेच सभासद आहेत, त्यांनी पण त्या गोष्टीची नोंद त्या ठिकाणी घ्यावी. आणि ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही परंतु इमारतीद्वारे शेती करतायत त्यांना AIचं तंत्रज्ञान देण्याच्या करता आणि बाकीच्या सगळ्या करण्याच्या करता तुम्ही आजपर्यंत मला जशी साथ देत आलेला तशी उद्याच्याही काळामध्ये तुम्ही साथ द्यावी, अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. पुन्हा एकदा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जे अश्वारूढ पुतळ्याचं काम झालं त्याबद्दल केशवराव, त्यांचा संपूर्ण संचालक बोर्ड यांना धन्यवाद देतो आणि आपल्या धन्यवाद. यानंतर मी